हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आहे दिवाळीतलं लक्ष्मी पूजन। तर आज सगळ्यांच्याच घरी छान मस्त अशी पूजा असते, तशाच पद्धतीची पूजा आमच्याही घरी आहे। आम्ही आमच्या घरातली हे लक्ष्मी पूजन कशा पद्धतीने साजरं करतो हे मी आजच्या ब्लॉग मध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। सगळ्यात अगोदर तर आता सईचाच लुक बघून घ्या। सईचे ना केस विंचरायचे राहिलेले आहेत, इकडे ना सई, सईचे केस विंचरायचे राहिलेले। सई सकाळी जी वेणी घातली होती तिथं सगळं म्हणजे काय फक्त ड्रेस घातला। आणि इथं बघा मी अशा पद्धतीची ही साडी नेसलेली आहे। कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला बाकीचे मेंबर्स दाखवले। अशी सगळी तयारी करून ठेवलेली आहे। आज बऱ्याचशा जणांच्या घरी उद्या म्हणजे पाडव्या दिवशी पुरणपोळी असते। आम्ही लक्ष्मी पूजन दिवशी पुरणपोळी करतो। हे आपलं फराळाचं ताट आणि ही फुलं, लाह्या, बत्ताशे या तर काही गोष्टी सगळ्या गरजेच्याच असतात। तर इथं सगळी तयारी करून ठेवलेली आहे। रानू कसा दिसतोय? रानूने घातलेला आहे कुर्ता आणि ही रानूची मैत्रीण, बर तुझी, सईची, बर तुमची दोघांची पण। हा काय ग बोल। अरे ये देखो इधर को राधा, ह्या रूम मधला पसारा गेला बर का। अगं इकडं बघ, आम्ही दोघींनी पण आहे ना दिवाळीच्या साड्याच घातल्या नाहीत। एकीचा काय तर ब्लाऊज शिवून झाला नाही आणि दुसरीचा ब्लाऊज शिवला तर अन्न झालं नाही। थांबा राणू। तर ही छान अशी रांगोळी बाहेर काढली आहे, त्याच्यावरती सई दीदीने दिवा ठेवलाय आणि बाहेरची आतली पूजा केली, बाहेरची पूजा राहिलेली आहे। मगाशी फक्त साडी नेसवली होती आणि बाकीची पूजा वगैरे राहिलेली आहे। आणि इकडे आईंनी दिवे लावलेले आहेत आणि थोडेसे दिवे बाकी आहेत, कारण की त्यांना मधनच एक काम आलं त्याच्यामुळे त्या तिकडे गेल्या। तर बाकीचे दिवे आता राधिका लावणार आहे। तुम्हाला आज आहेत ना असं तर असं मोकळं मोकळं वाटतंय का आमच्या घरात? त्याचं कारण म्हणजे ना नाना आणि भाऊजी दुकानी आहेत आणि ह्यांची आज नाईट ड्युटी आहे। तर त्याच्यामुळे तिन्ही पुरुष मंडळी घरात नाहीये, फक्त एकटा बिचारा रानू आहे। रानू पण आहे ना अशा खटपटी करतोय। त्यांना आता जे रांगोळीचे कलर आहेत ना ते दिवाळी करून त्यांनी रंगपंचमी खेळली। त्याचा सगळा जे पांढरी पॅन्ट आहे ना त्या कुर्त्यावरची सगळी लाल होऊन बसलेली आहे। त्याला आत्ताच रागवलंय। आता तो त्याने जार आतमध्ये नेलेला आहे, म्हणजे तो जारचा काहीतरी कुटाणा करणार आहे। तर चला आई येतीलच आता, आई काहीतरी आणायला गेल त्या दुकानात। आता मी तोपर्यंत पूजा म्हणून ए रानू जा। हा चला। अरे फुसक निघलं काय? नंदा